नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी अमित राज तुमचे मित्रांनो पुन्हा एकदा आपण येऊन गेले आपला एक लेटेस्ट व्हिडिओ घेऊन, एकदम जबरदस्त व्हिडिओ घेऊन. आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह मजा येणार आहे. तुमचे संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. काही दिवसपासून तुमचे कमेंट होता लोणी बाजार दाखवायचे, परंतु आपल्याला टाइम भेटायचा नाही. पण आज आपण लोणी बाजारातून आणलेले 3 गावडी ते तुम्हाला दाखवणार आहे. आता होता सर्व्हिसला दुबईला, तिथून आल्यानंतर घरी येऊन ते पशुपालन चालू केले. पहिले 2 गावडीपासून सुरू केले, त्यानंतर आता त्यांच्याकडे 10-15 गावडी आहे आणि बकरी पण आहे. तो आपण ते दादाकडून थोडासा माहिती घेऊ. मित्रांनो, आपला सोबत आहे ऋषी दादा. ऋषी दादा नमस्कार. नमस्कार दादा, पहिले आपल्याला दर्शकांनी सांगा, तुम्ही सर्व्हिसला पहिले कुठे होता आणि किती दिवस होता? मी पहिले बाहेर देशात होतो, दुबईमध्ये. दुबईला जवळजवळ 3-4 वर्ष दुबईमध्ये जॉब केला ॲज अ सुपरवायझर म्हणून. अच्छा. त्याच्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर म्हटलं काय करायचं, लग्न वगैरे झालं तर मग आपण दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट डेअरी पण ओपन केली. मग दूध घरचा पाहिजे म्हणून आपण गाई घेतो. आता माझ्याकडे जवळजवळ 8-9 गाई आहेत. अच्छा. आपण लहानाच्या कालवड पण तयार करतो, परत म्हशींची पण वगैरे तयार करतो. अच्छा अच्छा. तो आज तुम्ही काय 3 गावडी आणले लोणी बाजारातून, आपला दाखवताय का थोडा? हो, मग या काय 3 ये पहिली गाय. अच्छा, ये पहिली गाय आहे. जनेल आहे का दादा? हा, जनलेली आहे. हिला जणून 4-5 दिवस झाले. तर ही एचएफ मध्ये आहे. तर आपल्यापेक्षा तिथल्या मार्केटला थोडं आता सध्या थोडा भाव कमी आहे. अच्छा पण अच्छा गाई चांगल्या भेटतात, पाहिजे तसं कालवड भेटते. अच्छा आता यांना गाई न म्हणता गाई पण नाही म्हणता येणार, या कालवडी आहेत. अच्छा अच्छा. पहिल्या वेताचे आहेत. अच्छा, पहिला वेचचा आहे. 2-2 दात आहेत. अच्छा, 2-2 दात आहे. किती मा आणलं ऋषी दादा हे? ही गाय घेतली मी 95,000 ला. अच्छा अच्छा. 55. मला हिचं 10 लिटरचं. अच्छा. आता चालूला 8 लिटर दूध काढतोय मी. सध्या ह्या गावडी जर आपल्या लोकल मार्केट मध्ये घ्यायला लागेल 1,30,000 चे अंगे पांगे भेटते येते. आपल्याकडे भेटणार पण नाही अशी. आणि दादा, हे जनेल आहे का हे पण? हा, हे पण जनलेली. हे पण 2च दात आहे. हा, 2च दात आहे. दूध हिचं पण 9-10 लिटर. अच्छा, 9-10 लिटर दूध आहे. 2च दात आहे. पहिली वेत आहे. ही 81,000 ला घेतली. अच्छा, फक्त 81,000 मा घेतलं. मित्रांनो पाहू शकतो किती वाडी गावडी आणलेले आहे. 81,000. घरपोच 81,000 मध्ये पडलेली. घरपोचची किंमत सांगतोय दादा. अच्छा अच्छा अच्छा. दादा, ए बाला ही गाय घेतली 1,10,000 ला. 1,10,000. किती लिटर दूध आहे दादा? हिचं एका टायमाला 11-12 लिटर. 11-12 लिटर दूध आहे. 2च दात आहे. अच्छा अच्छा अच्छा. तो जे माणूस नवीन सुरू करणार आहे असं पशुपालन वगैरे, तुम्ही त्यांचे काय सल्ला देणार आहे? जे डायरेक्ट विकत घ्यायला पाहिजे ना, घरी थोडा ते पालीपासून सुरुवात करायला पाहिजे लहान? नाही, घरी गाई, कारण पेमेंट आल्याशिवाय पण घरी तुम्ही व्यवसाय सुरू करू शकत नाही. बरोबर. कारण घरी तयार करायला म्हटलं म्हणजे तुम्हाला 2 वरीस घरून पैसे टाकावे लागतील. बरोबर. आणि जर 2 गाई किंवा 3 गाई घेतल्या तर त्यांच्यापासून ज्या कालोडी होतात. अच्छा अच्छा. पेमेंट पण येतं आणि त्याच्यात तुमचं चित्त पण लागतं. अच्छा, सुरुवातला 2-3 आपण विकत घ्यायचे, त्यापासून दूध असलं पाहिजे. त्यात दूध असलं पाहिजे म्हणून कालवड तयार होईल. बरोबर. बाजारमधून छोटी कालवड आणून काहीच फायदा नाही. बरोबर दादा, बरोबर. स्वतःच्या त्या गाईंना कालवडी झाल्या की त्या आपण तयार करू शकतो. अच्छा अच्छा. आणि दादा, हे पहिलेच होतं आपल्याकडे? हा, तुमचे पहिले जे जुना गावडी वगैरे होता त्याचं यांना 6-6 महिने झाले. असं 6-6 महिन्यात? या गाई मी दोंडाईचाहून घेतलं होतं. अच्छा, दोंडाईतून घेतला होता का? किती मा घेतला होता? 70,000 घेतलं. 70,000 मा घेतला होता. 10-10 लिटर दूध दिलेलं आहे. अच्छा अच्छा. आता त्यांना एआय केलेलं आहे. अच्छा अच्छा. एबीएच सिमन्स टाकलेलं आहे आपण. अच्छा अच्छा. कारण आपण सिमन्सवर पण काम करतो, कारण आपल्याला घरी कालवडी पण तयार करायची आहे. दादा, आपण यांच्या कालवडी तुम्हाला दाखवू. आपण तिकडे ठेवलेलं आहे. सरासरी एक गणित मध्ये तुम्ही अंदाज आपला दर्शकांनी सांगा, अंदाज किती पर्यंत तुम्हाला खर्च येते आणि किती पर्यंत याच्यामधून नफा काढते? याच्यामधून जवळजवळ निम्मी खर्च आणि निम्मी नफा असतो. अच्छा. आणि जर गाय वगैरे आजारी पडली तर पैसे जास्त, थोडा एक्स्ट्रा लागते. दुसरं काही. तो सरासरी गणित आहे, निम्मी नफा निम्मी त्यांचा खर्च आहे, पूर्ण निम्मी आपल्याला नफा आहे. आणि आपण पाहून राहिले आपला पाठीमागे इथे तुम्ही गोठा तयार केले, हे पावसाळ्यासाठी सोय केलंय का? याच्यात गोट फार्म सुरू केले. अच्छा, गोट फार्म पण आहे, प्लस इकडनं बाजूला चारा, प्लस पावसाळ्याचे टाइम गावडीसाठी पण काम येते ना. आता सध्या किती गोठा आहे आपल्याकडे? माझ्याकडे जवळजवळ अशा 30 होत्या. अच्छा. तर मी बाकीच्या विकल्या, कारण आपल्याकडे इथं चारायला जागा नाही आहे. चारामुळे आपण बाकीच्या विकल्या. मी या सगळ्या राजस्थानहून घेतल्या होत्या 500 रुपये किलो प्रमाणे. अच्छा अच्छा. राजस्थान घेतल्या होत्या तेव्हा छोट्या छोट्या होतात.
अच्छा आता याची किंमत जवळजवळ 20 ते 30 हजार रुपये आहे. हा बोकुडी एकच. अच्छा अच्छा अच्छा, पाहू शकतो मित्रांनो राजस्थानतून याला शिरोई जात म्हणतात. अच्छा सगळ्यांचे कान तुम्हाला असे लांब दिसतील आणि आता सगळ्या म्हणजे गाभण आहेत. अच्छा अच्छा अच्छा. याच्यामध्ये प्रॉफिट कसं आहे दादा तुम्ही? याच्यात काय बिना याचं प्रॉफिटच आहे. अच्छा. केलं तर इकडून पण काय उघडतो ना मी. हे मागे पण बाकी टाइम बोकडीसाठी आहे का हे ना गावडी वगैरे? नाही, हे स्पेशल आपण कालवड तयार करतो त्यांच्यासाठी आपण ओपन प्लेस म्हणजे मोकळा गोठा अच्छा अच्छा बांधायचं, त्यांना विषय नाही. अच्छा अच्छा. देखा आता 4 आहे. त्याच्यात ही एक वगार घेऊन घेतली मी. अच्छा हळूहळू यांच्या बरोबर मोठी होईल बुवा. बरोबर. आता ही कालवड ABS सिमनची याची अच्छा. क्वालिटी बघा, 4च महिन्याची आहे. अच्छा अच्छा 4 महिन्याचा. हा. आणि इथे मोकळं राहतं. एचएफ मध्ये येतात या दोघं. अच्छा अच्छा आपलं रेग्युलर एचएफ जे डॉक्टर भरतात ते आहेत त्या. अच्छा त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ आणि याच्या ग्रोथ मध्ये भरपूर फरक आहे. बरोबर. या पाहिजे तशा नाही आहेत. तिची क्वालिटी, तिचे कान बघा, तिचं तोंड बघा. बरोबर. आता ही कालवड आपल्याकडे जर तयार झाली हं. तर हिची जवळजवळ 1 लाख रुपये किंमत असेल. अच्छा म्हणजे मार्केटमध्ये 1 लाखला काय घेण्यापेक्षा घरी अशा तयार केलेल्या फायदा आहे.